युरिया खतासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष. रात्री 3 वाजल्यापासून शेतकऱ्यांना करावं लागतंय जागरण. मात्र तरीही शेतकऱ्याच्या नशिबात निराशाच. शेतकऱ्यांच्या नशिबी कायमच रांगा. खरीपासाठी युरिया हवा असलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. तर अकोला जिल्ह्यातल्या अकोटमधील युरिया खरेदीसाठी शेतकऱ्याचा मोठा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास अकोटमधील भयान वास्तव आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. राज्यातल्या बळीराजा कधी कधी कर्जमाफीचा थंब देण्यासाठी रांगेत असतोय, तर कधी बियाणं घेण्यासाठी. मात्र आता तर शेतकऱ्याला खत घेण्यासाठी रात्री 3 वाजल्यापासून रांगेत उभं राहावं लागत आहे. सकाळचे 3 वाजलेले अकोटचे हे कृषी मार्केट. इथल्या रांगेत बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची लगबग स्वतःचा नंबर लावण्यासाठी. कारण शेतातील खरीप हंगामासाठी युरिया खताची गरज आहे. मात्र यासाठी नंबर लागणार की नाही, यातून हे शेतकरी रात्री 3 वाजल्यापासून कृषी सेवा केंद्राबाहेर आपला नंबर लागण्यासाठीची धडपड सुरू आहे. आता युरिया आणि DAP खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि आधार कार्ड कंपल्सरी केलंय. याशिवाय शेतकऱ्यांना थंब अथवा OTP देणं तितकंच बंधनकारक आहे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र लागवण शेती करणारा शेतकरी आणि आजारी वडिलांच्या नावाने शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना युरिया खरेदी करता यावेळी मोठी अडचण येत असल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे. हर्षदा सोनोने, अकोला. युरिया पाहिजे तुम्हाला? करतवाडीहून आलेला 20 पोते युरिया पाहिजे मला. किती वाजता आले होते? साधारण मी 3 वाजता 2 वाजता घरून निघालो, 3 वाजता इथं पोहोचलो. आज रात्रभर जागरण झालं तुमचं. युरिया मिळेल काय वाटते का? काही गॅरंटी नाही मिळते की नाही मिळत, आम्हाला अजून माहितीच नाही आहे. त्यानं काहीच नाही लिहिलेलं आहे की युरिया भेटते की नाही भेटत. किती अपेक्षा आहे तुम्हाला युरियाची? याच्या विषय ठेवल्या पाहिजे. सातबारे वगैरे सोबत? हा, 7 बारे आहेत सोबत. काय परिस्थिती आहे? युरिया मिळत नाहीये, अनेक शेतकरी रांगेत उभे राहून. हो सर, आज कोणाच दुकानावर साठा लिहिलेला नाही आहे, त्याच्यामुळे लोक विचारात पडले जातात. एक तर शुक्रवारी या दिवशी अकोटचं मार्केट पण बंद राहते, त्याच्यामुळे लोक विचारात पडलेले की आज बंद आहे, की साठा लिहिलेला नाही तर युरिया अवेलेबल आहे नाही आहे, यामुळे लोक विचारात पडलेले आहे सर्वजण. आम्ही पण सकाळपासून लाईन मध्ये लागलेलो आहोत इथं. आम्हाला पण समजत नाही घरी जायचं की थांबायचं म्हणून. रांगेत उभे राहून काही मोजकाच युरिया मिळते, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. हो सर, 5-5 पोते युरिया मिळते आणि काही काही जणांना मिळत पण नाही. OTP नाही लागला, थंब नाही लागला, त्याच्यामुळे पण कधी कधी त्रास होऊन जातो. आज सरकार म्हणते मुबलक साठा आहे, तरी शेतकऱ्यांना रांगेत उभं राहायची परिस्थिती. हो सर, साठा गव्हर्नमेंट जर मुबलक साठा आहे तर प्रत्येक सातबाऱ्यावर एक एकरी 1 पोते युरिया कधी पण द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनं. म्हणजे कधी पण आलो मी तर मला मिळायला पाहिजे जर साठा आहे तर. असं नाही व्हायला पाहिजे की सकाळी या 100 टोकना 150 टोकना एवढं टोकन झाल्यानंतर कोणाला मिळणार नाही, असं नाही व्हायला पाहिजे. त्यात कुपन वाटप मध्ये कुठेतरी भेदभाव होते असं वाटते? मोठ्या शेतकरी छोट्या शेतकरी नाही होऊ शकते सर, होतेच सर 100%. काऊन त्याला त्यांचे खूप सारे कस्टमर वगैरे लागलेले असतात, त्यांना दुकान चालवं लागतं, ते सपोर्ट करतच असतील. कधीपासून तुम्ही काय परीक्षा आहे युरियासाठी? मी सकाळी 3 वाजतापासून आलेलो आहो. खूप कठीण परिस्थिती चालू आहे. मी करतवाडी गावातून आलेलो, चेतन भारंबे. इथं परिस्थिती असं आहे की इथं तारीख पण नाही. कालची तारीख टाकलेली आहे 11 तारीख. आज तुम्ही सांगा 12 तारीख आहे की नाही आहे इथं उपलब्ध साठा. तर कसं समजा आम्ही की साठा आहे नाही आहे. आता लाईनीत उभा इथं सर्व लोक आहेत, भरपूर लोक आहेत. तर साठा आहे की नाही, इथून पण वापस जा लागते. काय परिस्थिती आहे युरियाची. कधी आले तुम्ही साधारण? सकाळी 3 वाजता आलेले आहो. युरिया किती पाहिजे तुम्हाला, काय अपेक्षा आहे? युरिया तर मला 10 पोते पण पाहिजे. 20 एकर शेती आहे माझ्याकडे, लागवणची शेती आहे. सरकार म्हणते मुबलक साठा आहे, तरी सांगत राहायला लागावं लागतं. आता तुम्ही सांगा 7 बारा, आता लागवणची शेती आहे तर 7 बारा आता कोणाचा हे करू, कोणाचा लावा, तर कोणाला मागावं 7 बारा. तर लागून आला पण 7 बारा देते की नाही देत, तरी येऊन लाईनीत उभा. आता आल्यानंतर पाहू नंतर 7 बाऱ्याचं. काय तुमच्या? आमची मागणी युरिया पाहिजे बा, युरिया द्या तुम्ही. यांना सरकारनं युरिया भरपूर साठा उपलब्ध असावा.